दंड स्थितीतून आपल्याला जायचं आहे शयन स्थितीमध्ये. दंड स्थितीतून शयन स्थितीमध्ये सुद्धा जाण्याची एक पद्धत आहे. त्या पद्धतीनेच जायचं असतं. दोन्ही पाय जुळून घ्यायचे, गुडघ्यात वाकवायचं आणि रनिंग सारखी ॲक्शन करायची. दोन्ही हात मागे घ्यायचे, डावा पाय पुढे घ्यायचा, उजवा पाय पुढे घ्यायचा आणि हळूच पाठीवरती झोपून जायचं आहे. ही झाली आपली शयन स्थिती. हाताचे तळवे जमिनीला लावून ठेवायचे. प्रत्येक स्थितीमध्ये योगासनाचं वैशिष्ट्य असं आहे की योगासनामध्ये दम लागायला नको पाहिजे, अतिरिक्त ताण यायला नको पाहिजे, म्हणून मधून मधून विश्रांती घ्यायची असते. तर प्रत्येक स्थितीमध्ये विश्रांतीसाठी आसनं दिलेली आहेत. आपण शयन स्थितीमध्ये आहोत. शयन स्थितीमध्ये आपण सुरुवातीला विश्रांतीचं आसन पाहू. त्याला म्हणतात शवासन. शव म्हणजे प्रेत. पुष्कळ लोकांना हे खूप आवडतं, यात काहीच करायचं नसतं असं. पण खरं शवासन जे आहे ते खूप कठीण असतं. दिसायला सोपं वाटतं पण कठीण असतं. एकला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पायात अंतर घेतल्यानंतर पायाचे तळवे उभे न ठेवता आडवे करायचे. करंगळी जी आहे ती जमिनीला लागायला पाहिजे. दोन्ही हातामध्ये किंचित अंतर घ्यायचं आहे आणि मान एका बाजूला झुकती करायची आहे. डोळे बंद. संत श्वसन. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती घ्यायची आहे. मनात विचारही द्यायचा नाही. आलेल्या विचारावर पुन्हा विचार करायचा नाही. किंचित विश्रांती घेऊन पुन्हा आपल्याला सुरुवात करायची आहे. शवासन सोडायचं आहे. एकला मान सरळ, दोनला हात जवळ, तीनला पाय जवळ, म्हणजे पायातलं अंतर कमी. हळू डोळे उघडायचे आहेत. आपल्याला शयन स्थितीमध्ये करायची आहे पवन मुक्तासन. पवन मुक्तासनासाठी दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करायचे आहेत. पाऊल सरळ करायचे आहेत. दोन्ही पाय ताठ करून सरळ उचलायचे आहेत. सुरुवातीला हे आसन जमायला कठीण असतं, म्हणून आधी एकच पाय उचलायचा आहे. डावा पाय उचलायचा आहे, आधी काटकोनामध्ये उचलायचा आहे. मात्र उजवा पाय जमिनीवर चिटकून ठेवायचा आहे. एक. हळूच पाय खाली आणायचा आहे. पाय खाली आणताना अतिशय संतपणे हळुवारपणे खाली आणायचा आहे. जोरात खाली आणायचा नाही. नंतर दुसरा पाय वर उचलायचा आहे. 2. हळूच पाय खाली आणायचा आहे. आता दोन्ही पाय वर उचलायचे आहेत. काटकोनामध्ये वर उचलायचे आहेत. नंतर दोन्ही पाय गुडघ्यात वाकून पोटावर ठेवायचे आहेत. हाताची मिठी मारायची आहे. गुडघे पोटावर दाबायचे आहेत आणि हळूच मान उचलून हनुटी गुडघ्याला लावायची आहे आणि हाताच्या पलीकडे आपल्या पायाचे अंगठे पाहायचा प्रयत्न करायचा आहे. संत श्वसन, पवन मुक्तासन. सोडायचंय. हळूच मान टेकवायची आहे. हाताची मिठी सोडायची आहे. दोन्ही पाय वर उचलायचे आणि हळूच खाली आणायचे. संतपणे हळुवारपणे खाली आणायचे. पवन मुक्तासनामुळे गुडघ्यांच्या स्नायूंना व्यायाम मिळतो. पोटाच्या स्नायूंना ताण येतो
अन्नपचन चांगलं होतं. पवनमुक्त म्हणजे आपल्या पोटातील जे अतिरिक्त वायू आहे तो मोकळा होतो, गॅसेस मोकळे होतात, पचनशक्ती वाढते, ॲसिडिटी कमी होते. यानंतर करायचं आपल्याला कंधरासन किंवा अर्धचक्रासन सुद्धा म्हणतात याला. दोन्ही पाय तसेच वर उचलायचे, गुडघ्यात वाकून यावेळेस आपल्या सीटजवळ पाय टेकून द्यायचे. दोन्ही हात जमिनीला स्पर्श करत करत मागे न्यायचे आहेत आणि हाताची अशी घडी करून डोक्याच्या मागे ठेवायची, डोक्याच्या खाली नाही. नंतर कंबर खूप वर उचलायची आहे. आता पूर्ण आसन होईपर्यंत कंबर खाली आणायचीच नाही आहे. डावा पाय वर उचलायचा आहे, दोन्ही गुडघे जवळ ठेवायचे आहेत, उजव्या पायाची टाच वर उचलायची आहे, उजव्या पायाची टाच खाली टेकवायची आहे, डावा पाय खाली टेकवायचा आहे. आता उजवा पाय उचलायचा आहे, डाव्या पायाची टाच वर उचलायची आहे, डाव्या पायाची टाच खाली करायची आहे, उजवा पाय खाली घ्यायचा आहे आणि हळूच कंबर खाली आणायची आहे. हळूच हात खाली घ्यायचे आहेत, जमिनीला स्पर्श करत जागेवर आणायचे आहेत. दोन्ही पाय वर उचलायचे आहेत, हळूहळू हळूहळू खाली आणायचे. किंचित शवासन करून घ्यायचं आहे. संत श्वसन. श्वासन सोडायचं आहे. एकला मान सरळ, दोनला हात जवळ, तीनला पायातलं अंतर कमी. कोणतंही आसन करताना जो आपला स्टॅमिना आहे तो संपूर्ण आसन करण्यामध्ये संपवायचा नाही, कारण आसन सोडण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. साधारणतः 50-60% स्टॅमिना आपला आसन करण्यामध्ये संपवायचा आहे आणि आसन संपवण्यासाठी सुद्धा आपला स्टॅमिना शिल्लक ठेवायचा आहे. आता आपण करणार आहोत सर्वांगासन हलासन. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत. दोन्ही पाय जुळवून घेतल्यानंतर सरळ वर उचलायचे आहेत. आता दोन्ही पाय उचलल्यानंतर कंबरेला किंचित धक्का देऊन कंबर वर उचलायची आहे आणि पाय खांद्यापासून संपूर्ण शरीर सरळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सरावाने हे शक्य होतं, सुरुवातीला जमत नाही, त्रास होतो, पण अतिशय संथपणे धक्का द्यायचा आहे. इथे धावपळ किंवा झटका हिसका असा द्यायचा नाही. योगासनाचे वैशिष्ट्य आहे की सर्व क्रिया जी आहेत ते अतिशय सहज, संथ आणि लिलया करायच्या असतात. बघा आता मी कसा पाठ करते तो थोडासा. खांद्यापासून संपूर्ण शरीर एका दिशेत आहे आणि संथ श्वसन सुरू आहे. साधारणतः 1 मिनिट जरी आपण थांबलो तरी पुष्कळ झालं. यातून करणार आहोत आपण हलासन. हल म्हणजे नागर. नागरासारखी शरीराची अवस्था होते. दोन्ही पाय मागे न्यायचे
आणि हळूहळू हळूहळू अतिशय संथपणे अतिरिक्त ताण न देता कोणत्याही शरीराच्या अवयवाला धक्का न पोचवता हळुवारपणे हळूहळू हळूहळू पाय जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. हे झालं हलासन. यानंतर करायचं आहे विस्तृत पाद हलासन. दोन्ही हात मागे न्यायचे, दोन्ही पायात अंतर करायचं आहे आणि दोन्ही पायाचे अंगठे हाताने पकडायचे. पायातलं अंतर वाढवायचं आहे. स्थिर राहायचं आहे. गुडघे ताठ, संथ श्वसन. नंतर करायचं आहे कर्णपीडासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात समोर ठेवायचे आणि गुडघे कानाजवळ न्यायचे. पुन्हा हलासन करायचे आणि हलासनातून पुन्हा सर्वांगासनात यायचे. अतिशय संथपणे हाताचा आधार घ्यायचा आणि हळूहळू 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 सरळ करायचे सर्वांगासन. परत येताना आपलं सर्वांगासन आणखी चांगलं होतं. शरीराला वाक आलेला असतो. सर्वांगासन करणे आणि हलासन करणे एक मुद्दा झाला. सर्वांगासन सोडणं दुसरा मुद्दा आहे. सर्वांगासन सोडताना खूप काळजी घ्यायची असते. 32चे 32 मणके एक एक करून आपल्या जमिनीला टेकायला पाहिजे. अतिशय संथपणे हळुवारपणे सर्वांगासन सोडायचं आहे. भस्कन खाली यायचं नाही. संथ श्वसन करायचं आहे. श्वास रोखायचा नाही. हळुवारपणे एक एक मणका टेकवायचा आहे. चेहऱ्यावर ताण नको. चेहरा असा फ्रेश पाहिजे. चेहऱ्यावर ताण घेतला तरी योगासनाची काहीतरी चूक झालेली आहे योगामध्ये. अतिशय संथपणे एक एक मणका टेकवत सर्वांगासनाचा आनंद घेत आपल्याला आसन सोडायचं आहे. हळूहळू हळूहळू खाली यायचं आहे. आपल्या एकेका मणक्याला व्यायाम मिळतो आहे जो कधीही आपल्याला कोणत्याही प्रकार मिळत नाही. हळुवारपणे एक 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 मणका टेकवत 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 बाण उचलायची नाही. सर्वांगासन सोडण्याचं महत्त्वाचं पथ्य शेवटपर्यंत बाण उचलायची नाही आणि हळुवारपणे खाली यायचं. भस्कन खाली यायचं नाही. बघा हळू 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 हळूहळू अतिशय संथपणे हळूहळू. गुडघे ताठ पाहिजेत. हळूहळू हळूहळू अतिशय संथपणे हळूहळू 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 हळूहळू. आता इथे आल्यानंतर सुद्धा भस्कन पाय खाली आणायचे नाहीत. अतिशय संतपणे हळूहळू खाली आणायचे. इतके हळू आणायचे की वाटेल त्या क्षणी वाटेल त्या ठिकाणी आपल्याला थांबता यायला पाहिजे. बघा इथे आले इथे आले इथे थांबता आलं पाहिजे. तेवढा शरीरावर ताबा पाहिजे. इथे थांबता आला पाहिजे. इथे थांबता आला पाहिजे. इथे थांबता आला पाहिजे. नाही हळूच पाय अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा थांबता आला पाहिजे आणि हळूच पाय टेकवायचे आहेत. रिलॅक्स व्हायचं आहे. सर्वांगासनामध्ये हे तोलात्मक आसन आहे. आपल्या शरीराचा तोल सांभाळला जातो. आपला जालंधर बंद बांधला जातो
हा जालंधर बंद बांधलेला जो आहे तो मोकळा होण्यासाठी सर्वांगासनानंतर मत्स्यासन करणं खूप आवश्यक आहे. आपण मत्स्यासन करूया. दोन्ही पाय जुळून घ्यायचे, दोन्ही हात जवळ घ्यायचे आणि इथे पद्मासन घालायचं आहे शयन स्थितीत. आपण मत्स्यासन करतो आहोत, पद्मासन करायचं आहे. दोन्ही पायाचे गुडघे टेकून द्यायचे आहेत. दोन्ही हात मागे घ्यायचे आहेत. असे हात उलटे करायचे आहेत आणि डोकं उचलून वाकवून घ्यायचं आहे आणि पूर्ण डोक्यावरती भार आल्यानंतर हाताचा आधार काढायचा आहे. दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे अंगठे पकडायचे आहेत, गुडघे जमीन टेकवायचे आहेत आणि कोपराचा आधार देऊन आणखी शरीराला वाक द्यायचा आहे. शरीराला बघा पोकळी व्हायला पाहिजे खाली पाठीची. आपला जालंधर बंद जो बांधला गेला आहे तो मोकळा होतोय. मत्स्यासन सोडताना खूप काळजी घ्यायची आहे. बसकन मान खाली आडायची नाही, मान लचकून जाईल. अंगठे सोडायचे आहेत. दोन्ही हाताचा आधार घ्यायचा आहे, पूर्ण आधार घ्यायचा आहे. हातावर शरीराचा भार घ्यायचा आहे आणि बघ हळूच मान सरळ करायची आहे. हळूच पद्मासन सोडायचं आहे आणि दोन्ही पाय संतपणे हळुवारपणे खाली आणायचे. आवश्यकता असली तर किंचित शवासन करून घ्यायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर, पायाची करंगळी जमिनीला स्पर्श करायला पाहिजे. दोन्ही हातामध्ये अंतर, मान एका बाजूला सोयीस्करित्या, डोळे बंद, संत श्वसन. योगामध्ये कुठेही श्वासाची गती वाढू द्यायची नाही, श्वास रोखायचा नाही, अतिरिक्त ताण करून घ्यायचा नाही. योगाचे आसनं जे आहेत ती अतिशय सहजगत्या होतील असा प्रयत्न करा. शवासन सोडायचंय. एकला मान सरळ, दोनला हात जवळ, तीनला पायातलं अंतर कमी. हळू डोळे उघडायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण शयन स्थितीत गेलो त्याचप्रमाणे आपल्याला बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. दोन्ही कोपरांचा आधार घ्यायचा आहे. कंबरेखालचा भाग न उचलता न हलवता आपल्याला उठून बसायचं आहे. दोन्ही कोपरांचा आधार घेत पण तो पायाचा आपण बैठक स्थितीत आलो आहोत. बैठक स्थितीतून आपल्याला जायचं आहे विपरीत शयन स्थितीमध्ये. विपरीत म्हणजे विरुद्ध. शयन स्थितीमध्ये आपण पाठीवर झोपलो होतो, विपरीत शयन स्थितीमध्ये आपण पोटावर झोपणार आहोत.